अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता, कारण का त्याच्यात पक्षाचा सिंबल होतं. त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केलाय का पक्षामधून केलाय. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा काय, इट डझंट मॅटर. त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आणि एनिवे पक्षाची केस ही कोर्टात चाललेली आहे. मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या प्रमाणे सरकारी योजनांचा लाभ. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत, महायुतीनेच दिले पाहिजेत. कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले. म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री खूप उच्च पदावर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलतेय की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना. त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. मी कसं या प्रश्नाचं उत्तर देणार. आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पार्टी जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राजकारणात आल्यापासून एकाच पक्षात आहे, कुठल्याही पक्षात मी गेलो नाहीये. मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने टीका की माझ्यावरती. आता त्यांच्यावर कोण टीका करते याची माहिती मला नाही ना. म्हणजे मला वर्तमानपत्रात कुठे वाचण्यात आले नाही. पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला. पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती. तेव्हा जरा जपून बोला. लोक ऐकतायत आणि लोकांना समजतायत.